मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आता मिरवणुकीसाठी सज्ज झालेला आहे। त्यासाठी मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते तयारी करतात। आता थोड्याच वेळामध्ये ही मिरवणूक सुद्धा इथून निघणार आहे। पुण्यामध्ये खरं तर गणेशोत्सवामध्ये मोठी धूम असते। 10 दिवस अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते आणि हा कसबा गणपती आहे, पहिला मानाचा गणपती आहे। पुण्यामध्ये पेशव्यांच्या राजवटीमध्ये गणेशोत्सव हा त्यांचा वार्षिक समारंभ मानला जायचा आणि पुण्यातल्या याच गणेशोत्सवाची सुरुवात शनिवार वाड्यात मध्ये झाली। पेशव्यांनी ही सुरुवात केल्याचं या ठिकाणी म्हटलं जातं। तर खरं तर लोकमान्य टिळकांनीच हा गणेशोत्सव सुरू केला होता आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सवाचा काळ 10 दिवसांपर्यंत पूजा करून बाप्पाची मिरवणूक इथून निघणार। तर पुणे शहरातला हा मानाचा गणपती म्हणजेच कसबा गणपती आहे आणि पुण्याची ग्रामदैवता म्हणून सुद्धा कसबा गणपतीला ओळखलं जातं। कसबा गणपती हे पुण्याचं प्रमुख दैवत आहे। त्यासह महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती किंवा सर्वात आदरणीय गणपती म्हणून कसबा गणपती मानला जातो। या मूर्तीची स्थापना साधारणतः 1893 मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरामध्ये आहे, त्यामुळे त्याला कसबा गणपती असंही म्हटलं जातं। तर जो शहराचा एक प्राचीन भाग म्हणून ओळखला जातो तो कसबा पेठ आहे। याला गणपती बाबूराव बेभान दरबार यांचं संरक्षण आहे। तर पुण्यातलं प्रमुख दैवत कसबा गणपती आता थोड्याच वेळामध्ये मिरवणुकीसाठी मार्गस्थ होणार आहे। कर्नाटकातल्या इंडी या ठिकाणी आलेल्या ब्राह्मणांच्या 8 कुटुंबांपैकी एका कुटुंबानं कसबा गणपतीची स्थापना केलेली होती। अतिशय विशिष्ट असं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व या सगळ्या मानाच्या गणपतींना आहे आणि जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांच्या आई यांनी ते देऊळ बांधलं असं म्हटलं जातं। त्यामुळे आता गणपतीची मिरवणूक काही क्षणामध्ये निघणार आहे। त्यानंतर टिळक रोड मार्गावर ही मिरवणूक जाईल आणि त्यानंतर पुढे या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। टिळक रोड या ठिकाणी या मानाच्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे। त्यासाठी मोठ्या संख्येने खरं तर पुणेकर सहभागी या मिरवणुकीमध्ये होत असतात। मोठी रांगोळी सुद्धा या परिसरामध्ये सध्या काढली जाते। कसबा गणपती हा टिळक रोड परिसरामध्ये मार्गस्थ होणार आहे। त्यासाठी बाप्पाची विधिवत पूजा केली जाते। इथे सगळ्या परिसरामध्ये रांगोळी काढली जाते। कसबा गणपती हा पुण्यातला पहिला मानाचा गणपती आहे आणि त्यासाठी ही मिरवणूक आता निघते। सगळ्यात आधी कसबा गणपतीची मिरवणूक निघते आणि त्यानंतर इतर मानाचे गणपती तिथून निघत असतात। दरम्यान कसबा गणपती हे सार्वजनिक मंडळ दरवर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने बाप्पाची मनोभावे सेवा करत असतात। अनेक ढोल पथकं इथे सज्ज झालेली आहेत आपलं सादरीकरण करण्यासाठी। रांगोळी इथे आकर्षक आणि तितकीच भव्य अशी काढली जाते। ज्या ज्या रस्त्यावर बाप्पाचं आगमन होणार आहे, बाप्पाची मिरवणूक ज्या ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या ठिकाणी ही आकर्षक अशी रांगोळी आता काढली जाते आणि हे वादक सुद्धा सज्ज झालेले आहे।
हे आकर्षक असं ढोल ताशाचं वादन सध्या आपण साम टीव्हीवर पाहू शकतो.